मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्राचं राजकारण इतकं गढूळ झालेलं आहे की जसं आपण म्हणतो की एखादा मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही, त्या माशाला जर पाण्याच्या बाहेर काढलं तर तो तडफडतो आणि मरतो। ही स्थिती महाराष्ट्रातल्या राजकारण्यांची आहे। आज तुम्ही बघाल तर ठाकरे गट असू दे, शरद पवार यांची राष्ट्रवादी असू दे किंवा इतर छोटे पक्ष असू दे, जे महत्त्वाकांक्षी नेते आहेत ते पटापट शिंदे गटात, अजितदादा गटामध्ये किंवा भाजपात उडी मारताना दिसतात। मात्र या सर्व पार्श्वभूमीवर सध्या जी महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू आहे ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येणार का? कारण ते एकत्र आले तर बऱ्याच घडामोडी घडणार आहेत, मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत असू दे किंवा राजकारणामध्ये असू दे। नमस्कार, मी अमित जोशी, बंद आहे बिंदास आहे वृत्त दिनांच्या माध्यमातून आज रविवार राजकारणाचा विषय घेऊन तुमच्या समोर आलोय। आज सर्वत्र चर्चा, गल्ली गल्लीत, नाक्या नाक्यावर, मनसैनिकांमध्ये, शिवसैनिकांमध्ये एकच चर्चा आहे की राज आणि उद्धव एकत्र येणार का? कारण हे दोन बंधू जर एकत्र आले तर कदाचित महाराष्ट्रामध्ये एक नवीन समीकरण होईल। मराठी माणसाची विखुरलेली मतं आहे ती काही प्रमाणात का असेना, पण या दोन ठाकरे बंधूंच्या मागे त्याचं बळ उभं राहू शकतं आणि कदाचित मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण हा जो मराठी भाषिक पट्टा आहे किंवा शहरी भागाचा पट्टा आहे तिथे काहीसं वेगळं असं वातावरण आणि वेगळा निकाल लागणं अपेक्षित आहे। पण खरंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वैर सगळ्यांना माहिती होतं, त्यांचा संघर्ष माहित होता। 2014 पासून जो संघर्ष सुरू झाला तो अगदी काल परवापर्यंत होता। अचानकपणे राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या पॉडकास्टच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणि मराठी माणसासाठी मी सगळं भांडणं विसरून ठाकरे गटासोबत येण्यास तयार आहे। लागलीच 1 तासामध्ये उद्धव ठाकरे यांनी एका सभेमधून सांगून टाकलं की मी देखील भांडणं विसरून महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येऊ शकतो आणि त्यांनी देखील त्या राज ठाकरे यांच्या टाळीला प्रतिसाद दिला। पण खरंच हे दोघं एकत्र येणार का? खरंच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधू जो ब्रँड आहे तो पुन्हा एकत्र येऊन चालणार का? मराठी माणसाला राज आणि उद्धव हे एकत्र आलेले पाहायला मिळणार का? असे अनेक प्रश्न आहेत। कारण त्यामध्ये सर्वात मोठा जर कोण खोडा घालू शकतो तर तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण बघितलं तर ज्याच्याशी ते मैत्री करतात त्यांच्यावर अगदी जान लुटा देते अशी त्यांची जी स्थिती आहे। मात्र ज्यांच्याबद्दल त्यांना डोक्यात जातात मग तो बदला घेतल्याशिवाय राहत नाही। त्याचं अगदी उदाहरण म्हणजे ठाकरे। कारण उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर जाऊन जेवणं, त्यांच्याशी सतत बोलणं, 4-5 वर्ष त्यांच्याबरोबर सत्तेत राहणं म्हणा, 14 ते 19 किंवा त्याच्यापूर्वी त्यांच्याशी युती करणं शिवसेनेशी, अशा अनेक गोष्टी फडणवीसांनी केल्या। मात्र जेव्हा उद्धव ठाकरे हे भाजपपासून दूर गेले तेव्हा त्यांनी बदला सत्र घ्यायला सुरुवात केलं। एकनाथ शिंदेनं हाताशी धरलं, केंद्राला सांगितलं, केंद्राने IT, ED, CBI, पोलीस या सर्वांचा वापर करून अगदी निवडणूक आयोगालाही हाताशी धरून ठाकरे यांना कमकुवत केलं महाराष्ट्रामध्ये। आता राज आणि उद्धव यांना एकत्र येताना फडणवीस पाहू शकतात का? तर स्पष्ट उत्तर आहे नाही। कारण फडणवीस हे मुत्सद्दी राजकारणी आहे। त्यांचं लक्ष हे मुंबई पालिकेवर, ठाणा महानगरपालिकेवर अधिक आहे आणि खास करून मुंबई महानगरपालिकेवर। 2017ला अगदी जवळपास जाऊन त्यांची संधी हुकली होती। कारण 87 जागा या शिवसेनेच्या आलेल्या त्यावेळी आणि 82 जागा या भाजपच्या आल्या होत्या। त्यामुळे आता त्यांना 100 पार करायची आहे। मग त्यांच्या समोर पर्याय काय? तर एकच पर्याय, तो म्हणजे त्यांना स्वतःला स्वबळावर उभं राहायचं आहे। स्वबळावर आपले उमेदवार उभे करायचे, ते निवडून आणायचे, त्यांना 100 पर्यंत आणायची। मग जर 100 पर्यंत आणायचे तर मग इतर पक्षांमध्ये फूट पाडणं किंवा त्यांना लांब करणं गरजेचं आहे। फडणवीस यांच्या डोक्यामध्ये काय आहे तर शिंदे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणायचं आणि मराठी मतांचं विभाजन करून उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाला काहीसं पुन्हा एकदा अर्ध करायचं। हा अतिशय सोपा आणि फडणवीसांना जमेल असा प्लॅन त्यांनी तयार केलाय। कित्येकदा ते राज ठाकरे यांच्या सोबत बोलले देखील आहे। मला मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळी राज ठाकरे यांनी मुलाखत दिली आणि ते परदेशात निघून गेले त्यावेळी फडणवीसांनी त्यांना दूरध्वनी करून हेच सांगितलं की तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत जाऊ नका, तुम्ही शिंदेसोबत युती करा आणि पालिका निवडणुका लढवा। जर ते खरं असेल तर मला वाटतं की मैत्री यांच्या दोघांची इतकी घट्ट आहे, राज ठाकरे आणि फडणवीसांची,
राज ठाकरे यांनी फोन करायचे आणि फोनवर मंत्रालयात बसून फडणवीसांनी त्यांची कामं करायची, इतकी त्यांची मैत्री आहे. त्यामुळे उद्या जर मैत्रीला जागले राज ठाकरे तर निश्चितपणे ते उद्धव ठाकरेंसोबत जाणार नाही. पण जर ते गेले तर, जर राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत गेले तर मग काय होईल, तर एकच गोष्ट होऊ शकते, ती म्हणजे बदला सत्र. मग ते बदला सत्र कसं, तर मला असं वाटतं जर फडणवीसांशी राज ठाकरेंनी किंवा भाजपशी थेट पंगा घेतला तर भाजपचे मनसेचं इंजिन हे आरडामध्ये जाऊ शकतं. त्याला कारण असं आहे की आज एकही आमदार, एकही खासदार हा मनसेचा नाही. विधानसभेमध्ये मनसेला केवळ 1.5% मतं मिळाली आहे. त्यामुळे पक्ष टिकवण्यासाठी, चिन्ह टिकवण्यासाठी निवडणूक आयोगाचे जे निकष आहेत त्या निकषामध्ये मनसे बसत नाही. त्यामुळे उद्या जर असं वाटलं फडणवीसांना की नाही आपल्याबरोबर काहीतरी चुकीचं केलंय राज ठाकरे यांनी, तर मग राज ठाकरेंचा पक्ष आणि त्यांचं चिन्ह हे धोक्यात येऊ शकतं. कारण केंद्रीय निवडणूक आयोग हे भाजपच्या दबावाखाली आजपर्यंत काम करत आलंय. उद्या फडणवीस तिकडे अमित शहा आणि मोदींना निरोप देतील, मोदी आणि अमित शहा निवडणूक आयोगाला निरोप देतील. त्या निरोपाचं असं गोष्ट होईल की तिथून डायरेक्ट मनसेला नोटीस येईल की तुमचं चिन्ह आणि तुमचा पक्ष याची मान्यता रद्द करण्यात काय येऊ नये. त्यामुळे राज ठाकरेंना तेही पाहावं लागेल, कारण पक्ष आणि चिन्ह जाणं त्यांना परवडण्यासारखं नाही. त्यामुळे ते अडचणीत आहेत. एकीकडे त्यांना वाटतं की मराठी माणसाच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे यांच्या सोबत जावं लागेल, पण दुसरीकडे त्यांनाही माहिती आहे की देवेंद्र फडणवीस हे जितकी मैत्री जपतात तितकं शत्रुत्व जपतात. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यापेक्षा कोणालाही मोठं व्हायला दिलं नाही. बाहेरच्या पक्षातले सोडाच, स्वतःच्या पक्षात देखील पंकजा मुंडे असू दे, एकनाथ खडसे असू दे, विनोद तावडे असू दे, सगळे अशी लाईनीत यादी बघा. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना संपवायचं काम केलंय. त्यामुळे उद्या राज ठाकरे जर फडणवीसांना क्रॉस करून पुढे जाणार असतील, त्यांच्या मैत्रीला क्रॉस करून पुढे जाणार असतील, तर निश्चितपणे निवडणूक आयोगाकडे भाजप दबाव टाकेल आणि कदाचित राज ठाकरे यांचं चिन्ह आणि पक्ष याला नोटीस येऊ शकते आणि ते काहीसं अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे खरंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, तसं पाहायला गेलं तर राज ठाकरे हे बिंदास व्यक्तिमत्व आहे. ते कोणालाही घाबरत नाही, कोणाच्या दबावाखाली काम करत नाही. त्यांची काम करण्याची शैली ही वेगळी आहे. असंही होऊ शकतं की फडणवीस अथवा भाजपने किती दाबण्याचा प्रयत्न केला तरी तिथे राज ठाकरे झुकणार नाही, अशी परिस्थिती होऊ शकते. कारण तो आक्रमक नेता आहे, आक्रमक चेहरा आहे महाराष्ट्राचा. ते काही करू शकतात आणि जे करतात ते बिंदास करतात. त्यामुळे येणाऱ्या काळात बघावं लागेल की फडणवीसांशी असलेली मैत्री राज ठाकरे जपतात की येणाऱ्या स्थानीय स्वराज्य निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत जातात आणि तिथे युती करतात. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी एखादा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.